नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मतदार याद्यांमधील फेरबदल झाल्यामागची कारणे शोधा, पालकमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना निर्देश। तर शिंदेंच्या शिवसेनेतील राजेंद्र जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या अंतर्गत कलहाला तुर्तास विराम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दानंतर राजेंद्र जंजाळ यांची शांतता। मतदारांनी आपला हक्क बजावावा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं खुलताबाद नगरपालिका निवडणूक तयारी आढावा बैठकीत आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मतदारांना अन्य प्रभागात दर्शवल्याने मतदार याद्यांमधील फेरबदल झाल्यामागची कारणे शोधा असे निर्देश पालकमंत्री यांनी मनपा आयुक्तांना दिले असून त्रुटी त्वरित दूर करण्याचंही त्यांनी म्हटलंय। संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्यात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडचे नाव तिकडे जाण्याचा प्रकार घडलेला आहे। कालपर्यंत 2500 तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। एक प्रभाग आहे माझ्याकडे, 24 नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास 13,307 मतदार, एक दोन नव्हे 13,307 मतदार 24 प्रभागाचे 26व्या प्रभागात गेले। म्हणजे ही जी जंपिंग आहे ना, आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे। ही यादी आहे। आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे 26 नंबरची यादी आहे। यामध्ये त्यांनी सरळ संजय नगर जो आहे, जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे, तो देवळाई सातारा म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदारसंघ, डायरेक्ट जंपिंग करून तो देवळाई साताराला जोडलेला आहे। या सर्व याद्या म्हणजे एक नाही, हे पूर्ण बंच, हे सगळं जर तुम्ही पाहाल हे सर्व बंच, हा बंच त्याच्यात टाकण्यात आलेला आहे। म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावं लागेल। एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक 2-4 मतदान इकडचे तिकडे वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला 100-500 मतदान याद्यामध्ये घोळ करणं, इथपर्यंत जरी असं गृहीत धरलं, परंतु हे 13,000 मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे, रिक्षा ड्रायव्हर असेल, भाजीवाले असतील, कोणी आणखीन कामगार असेल, हा रोज काही यादी चाळत बसत नाही। त्याला माहिती मी लोकसभेला मतदान केलेलं आहे, मी विधानसभेला मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमखास असणार आहे। परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव यादीतच नाहीये। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी बुधवारी रात्री विमानतळावरती पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत आपलं गाऱ्हाणं मांडलं। त्यावरती एकनाथ शिंदे यांनी नगर परिषद निवडणुकांनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांना संभाजीनगरात पाठवण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात उपसलेली तलवार तुर्तास म्यान केली आहे। नाराजचा विषय नाहीये, परंतु गेल्या काही दिवसापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या बैठका होत आहेत, जे नियोजन केलं जाते त्या नियोजनामधून मला बाजूला ठेवलं जाते
जाणून बाजून मला बैठकीला बोलवलं जात नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जे कार्यकर्त्याची आता निवडणूक आहे, ज्याला महापालिकेची निवडणूक म्हणतात, त्याच्यामध्ये या कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ह्या एकंदर परिस्थिती ही शिंदे साहेबाच्या कानावर टाकण्याचा हा माझा निश्चित प्रयत्न आहे. ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने हा पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, ज्यावेळेस उठाव झाला होता, लोक गद्दार खोके म्हणून शिव्या द्यायचे आणि त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे. आपण बघितलं असेल गेल्या लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश पक्षाला मिळालं, त्यामध्ये कार्यकर्त्याचा वाटा मोठा आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून माझा खारीचा वाटा जरी असला तर खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. गेल्या अनेक दिवसापासून मीच नाही तर अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावललं जाते, बैठकीला बोलवलं जात नाही, त्याच्या प्रभागामध्ये दुसऱ्या विरोधकाला घेऊन मोठं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे. आणि जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना माझं कर्तव्य आहे की शिंदे साहेबाच्या कानावर टाकलं गेलं पाहिजे आणि ते मी आज टाकणार आहे. आणि निश्चितच शिंदे साहेब हे शिवसेनेचे शाखा प्रमुख तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय मोठा आहे आणि त्याच्यात संघर्ष त्यांनी केलेला आहे. कार्यकर्त्याच्या भावना त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि निश्चितच ते आम्हाला न्याय देतील अशा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेत स्थानिक पातळीवरती ग्रहकलह निर्माण झालाय. पक्षाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती टीकेची झोड उठवली होती. तसेच ते शिरसाटांविरोधात पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते. मात्र शिंदे मुंबईत नसल्याने ते मंगळवारी शहरात परतले. बुधवारीही त्यांनी दिवसभर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट यांच्यावरती जोरदार टीका केली. त्यानंतर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावरती आले असता रात्री उशिरा जंजाळ यांनी शिंदे यांची भेट घेत आपले घराणे मांडलं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हेही तिथे पोहोचले. दोघांकडेही जंजाळ यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यावरती शिंदे यांनी नगर परिषद निवडणुका झाल्यानंतर श्रीकांत शिंदे या विषयात लक्ष घालण्यासाठी संभाजीनगरात येतील असं सांगितलं. शिंदेच्या या आश्वासनानंतर जंजाळ यांनी तुर्तास आपली तलवार म्यानात घेतल्याचं समजतं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला असून सुमारे 2,90,000 मतदारांना अन्य प्रभागात दर्शवल्याचंही त्यांनी म्हटलंय. संभाजीनगरमध्ये मतदार याद्याचा जो घोळ झाला याच्या संदर्भात शिवसेना परवाच्या दिवशी माननीय आयुक्तांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि 29 प्रभागापैकी 24 प्रभागाचे डिटेल्स मतदार ज्या पद्धतीनं त्या प्रभागातून दुसरीकडे टाकण्यात आले असे 24 प्रभागाचे डिटेल्स आम्ही माननीय आयुक्तांना सादर केलेले आहेत सुनावणी घेणाऱ्यांना. या 24 प्रभागात आम्ही जी संख्या दिली ती आहे 2,90,000 मतदारांची. किती? 2,90,000. 24च सांगतो मी, 29 प्रभागाचा नाही सांगत. 24 प्रभागाचा आम्ही जो अभ्यास केला तो सांगतो. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले. रुस्तुम फुलारे, अंकुश भराड, जितेंद्र बोचरे, शुभम देवकर आदी उपस्थित होते. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खुलताबाद शहरातील 25 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मतदारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. गोपनीय माहिती घेतली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेत असून सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी आचारसंहितेचं पालन करावं यासाठी प्रशासन सतर्क आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. प्रशासनाकडून मी मतदान करणारच हा फलक लावण्यात आलाय. मी मतदान करणारच, इतरांनाही सांगणार, आपणही आपल्या मतदारांसाठी सज्ज राहा असं सांगत नगर परिषद कार्यालयामध्ये लावलेल्या फलकावरती मतदारांनी स्वाक्षरी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. विविध होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स आणि जिंगल्सच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत असून प्रशासनाच्या विविध विभागांच्या समाज माध्यम खात्यावरूनही मतदार जनजागृतीची मोहीम राबवण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. खुलताबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात 19 मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. खुलताबाद नगर परिषदेत 14,775 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 19 मतदान केंद्रांवरती मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. पुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा पाठवा, लिंक पाठवा. ऐका पैसे पाठवायची काही गरज नाही. चा विकास आमच्या सोबतच आहे. ए विकास, ये इथे. हे बघा. हे तू इकडे. हो, थांबा जरा. त्याला मारायची गरज नाही. त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनीनो, पोलीस, CBI किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनॅडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार.
निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार, रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडलंय, तर संविधान दिन साजरा करण्यात आलाय. कैलाश शिल्प सभागृह येथे संविधान दिन उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्वांची जाणीव करून देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या संदेशातून संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून प्रत्येक पोलीस अधिकारी आणि नागरिकाने संविधानिक मूल्ये कृतीत उतरवणं हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचं अधोरेखित केलं. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवरती आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजातील विविध घटकांनी, विद्यार्थी, नागरिक आणि पोलीस दलाने या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. दिवसभर झालेल्या या शिबिरात एकूण 163 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीदांना भावपूर्ण अभिवादन केलं. याबरोबरच समता फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात एकूण 377 नागरिकांची तपासणी झाली असून त्यापैकी 180 जणांना चष्म्याची आवश्यकता असल्याचं निदान झालंय आणि 16 व्यक्तींमध्ये मोतीबिंदू आढळल्याने पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. आरोग्याशी संबंधित बाबींविषयीची जागरूकता वाढवणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना अत्यंत उपयुक्त आणि मोफत वैद्यकीय मदत मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि संचालन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील विविध विभागांनी समन्वयाने पार पडलं. नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीतील पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन तसेच अण्णासाहेब वाघमोडे तसेच वेलफेअर शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले. आजचा उपक्रम हा संविधानातील मूल्यांची पुनर्स्मृती, शहीदांच्या त्यागांचं स्मरण आणि समाजसेवेचा सशक्त संदेश देणारा ठरला. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय येथील राज्यशास्त्र विभाग आणि जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्तपणे विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्राध्यापक नवल सुबोध थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्राचार्य प्राध्यापक नवल सुबोध थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रमेश पेरकर यांनी केलं. जयंती व उत्सव समितीच्या प्रभारी शुभांगी बिदरकर व त्यांच्या समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व भारतीय संविधानाचं अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संविधानाची उद्देश पत्रिका सामूहिकपणे वाचली. यामुळे संविधानातील मूल्यांची ठळक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सभेतील ऐतिहासिक भाषणाचं रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. सांस्कृतिक उपक्रमामध्ये मिले सुर मेरा तुम्हारा या गीतावरती विद्यार्थ्यांनी आधारित भारतातील संस्कृती व भाषिक विविधतेवरती एक सुरेख कला प्रकार सादर केला. विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या 18 भाषांमध्ये उद्देश पत्रिकेचं वाचन केलं. त्यामुळे संविधानाची सर्वसमावेशकता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ईश्वरी बहुले या विद्यार्थिनीने केलं, तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन जागृती शर्मा यांनी केलं.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेम आणि अभिमानाने भारावून गेलं होतं. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व राष्ट्रप्रेम जागवणारा ठरला. संविधानाबद्दलची जाणीव वाढवून नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याचा संदेश या उपक्रमातून यशस्वीपणे देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापक अंकुश गायकवाड, उज्ज्वला खोब्रागडे, अबूबकर शेख, सुमय्या नाझनीन शेख, विलास राजपूत, शुभम सदावर्ते व जयंती उत्सव समितीमधील सदस्य डॉक्टर अर्चना चाफोलीकर, डॉक्टर सुलोचना राठोड, बंडू पाटेकर, सुहासिनी गेडेकर, सुनंदा चौरे यांनी परिश्रम घेतला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या वतीने कैसर कॉलनी महानगरपालिका रुग्णालयामध्ये मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले आहे. या शिबिरामध्ये 13 महिलांची दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या. कैसर कॉलनी येथील 7 खाटांच्या रुग्णालयामध्ये सदर शिबिराच्या अनुषंगाने अतिरिक्त 6 खाटांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून परिचारिका कक्ष रिकामा करून त्याचे वॉर्डामध्ये रूपांतर करण्यात आले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी या शिबिराच्या पूर्वतयारीची पाहणी केली. तसेच शिबिर संपेपर्यंत उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. या शिबिरामध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर गोविंद नरवणे यांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. भूलतज्ञ डॉक्टर शिरसाट, डॉक्टर दौंड यांनी सेवा दिली. त्याबरोबरच डॉक्टर उनोने आणि डॉक्टर सुमय्या यांनी शस्त्रक्रिया प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण सेवा बजावली. आतापर्यंत महापालिकेच्या 3 रुग्णालयामध्ये दुर्बिणीद्वारे मोफत स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यापुढेही मनपाच्या 5 रुग्णालयामधून सिडको एन8, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरू नगर, सिडको एन11 नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे राबवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. उपरोक्त शिबिर यशस्वी होण्यासाठी कैसर कॉलनी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये अंकित सदाशिवे, सुनंदा साठे, बेबीनंद झांबरे, शुभांगी भोपळे, वर्षा सोनवणे, ज्योती तारू, रोहिणी तुंभारे, सारिका कुलकर्णी, देवंगना शेळके, सज्जाद अन्सारी, प्रदीप जोशी, युवराज लांडगे, आनंद कांबळे इत्यादी सर्वांच्या समन्वयामुळे शिबिर यशस्वीरित्या पार पडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 व 26 नोव्हेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन हॉकी मुलं व मुलींच्या स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडलं. रेखित करत खेळाडूंना प्रेरणा दिली. तर संचालक रोहित भैया काळे यांनी नेतृत्व, टीमवर्क आणि आत्मविश्वास या क्रीडेमधील मूल्यांचा उल्लेख केला. प्रास्ताविक डॉक्टर संजय मून यांनी केलं. सूत्रसंचालन डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी केलं आणि आभार प्रदर्शन डॉक्टर दिगंबर गंगावणे यांनी केलं. उत्साह, शिस्त आणि क्रीडाभाव दर्शवणारी ही स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या पीएसच्या भूमीमध्ये आज आपण इथं इंटर कॉलेजिएट स्पर्धा ऑर्गनाईज करत आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाची स्थापना केली असे आपले केंद्रीय मंत्री राहिलेले बाबूराव काळे साहेब यांना या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व श्री रोहित काळे सर, विद्यापीठाचे क्रीडा संचालक, आमचे मित्र हॉकीचे NIS कोच डॉक्टर सचिन देशमुख सर, ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी सर, ज्यांनी या महाविद्यालयाने ही स्पर्धा ऑर्गनाईज करायचं दायित्व, असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय गुण सर, आमचे दुसरे बंधू जे नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी वाहून घेतात असे डॉक्टर गंगावणे सर, आपल्या हॉकीचे निवड समितीचे चेअरमन किशोर काका, इथे उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद व खेळाडू मित्रांनो, मला माहिती आहे आपल्या सर्वांना खेळायची इच्छा आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी स्वतः एक खेळाडू राहिलेलो आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढं सांगतो की स्पोर्ट्समॅन स्पिरिटने खेळा, चांगल्या खेळाचं प्रदर्शन करा. कोण जिंकेल कोण हरेल याच्याकडे लक्ष नका देऊ, पण आपला परफॉर्मन्स चांगला ठेवा. टीम स्पिरिटने खेळा. निवड समितीचे जे चेअरमन आहेत ते निश्चितच आपल्यामधून जे चांगले खेळाडू आहेत त्यांना निवडतील आणि येणाऱ्या काळात जो आपली ऑल इंडिया स्पर्धा होईल तिथं निश्चितच आपलं विद्यापीठाला चांगलं मेडल मिळेल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मतदार याद्यांमधील फेरबदल झाल्यामागची कारणे शोधा, पालकमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना निर्देश.
तर शिंदेंच्या शिवसेनेतील राजेंद्र जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या अंतर्गत कलहाला तुर्तास विराम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दानंतर राजेंद्र जंजाळ यांची शांतता. मतदारांनी आपला हक्क बजावावा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं खुलताबाद नगरपालिका निवडणूक तयारी आढावा बैठकीत आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.